नमस्कार, मी तेजू स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आले मी मावशींच्या घरी, म्हणजे लग्न घरी। तर तिथे सुवासिनींचा कार्यक्रम आहे आज, तर मग त्यासाठी स्वयंपाकाला लवकर आले मी। आणि आता 2-3 दिवस झाले अगोदरच आले होते, म्हणून मग मी घरीच होते ना, तर मग घरचं काम वगैरे आवरल्यानंतर मग मी आले 9 वाजता। तर इथे स्वयंपाकाला लागले होते सगळ्याजणी, तर मी पण अगोदर त्यांना मदत केली। त्यानंतर आहोंचं इकडे फुलांचा हार बनवायचं काम चालू होतं, कारण सगळ्या देवांना फुलांचे हार वगैरे घालायचे होते ना, म्हणून मग भरपूर हार लागणार होते, म्हणून ते करत होते। आणि इकडे मावशींचं पण आवरलं होतं, मग मावशींनी लगेच सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे ठेवले। तर अगोदर सुरुवात ही घरातल्या देवांपासूनच केली ना, तर मग बाकीचे तिकडे न्यायचे होते मंदिरामध्ये, कारण तिकडे आज दंडवत आणि शेरणी ते पण वाटायचे। हे सगळं स्वयंपाक वगैरे आवरता मला 3 वाजले, तोपर्यंत भाऊजींची पण वाट पाहत होतं, तर ते पण आले। आणि मग ते आल्यानंतर मग आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं, कारण नवरदेवाला पण घेऊन जायचं होतं ना पाय वगैरे पाडण्यासाठी। तर मग मावशी इकडे अगोदर देवांना सगळ्या नैवेद्य वगैरे ठेवत होते, पण तोपर्यंत इकडे आमची मजा मस्ती चालू होती आणि त्यांचं काहीतरी कॉमेडी करायचं काम चालू होतं। त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर करते आणि थोडंसं बाहेर पण मंडप वगैरे टाकत होते ना, तर गाणे वगैरे लावले ते, त्यामुळे मग गाण्यांचा आवाज येतो आणि म्हणून मग ते थोडंसं इरिटेट वाटतं, म्हणून मग म्हटलं व्हॉइस ओव्हर करावा। आणि नको, गाडीवर आम्ही येतो ना। आत्तू गेली ना गाडीवर, आत्तू गाडीवर गेली ना। मी काहीच नाही घेत। ताट एक माझ्या हातात आहे। निघता करता आम्हाला तर खूप उशीर झाला, पण तोपर्यंत भाऊजी पण आले होते। मग आम्ही सगळेजण पुढे गाडीमध्ये आलो आणि मग इथेच जे पायथ्याला आहे ना, पूजा वगैरे मांडून मग सुरुवात करायची होती। पण बाकीच्या काही बायका यायच्या राहिल्या होत्या, मग त्यांचीच आम्ही वाट पाहत होतो, म्हणून मग इथे थांबलो। आणि बाकीचे सगळेजण आल्यानंतर मग इथे पूजेला सुरुवात केली। तर मावशींच्या हातून ही सगळी पूजा करत होते आणि आत्या त्यांना सांगत होत्या, कारण मावशींचं हे पहिलंच कार्य आहे, त्यामुळे मग त्यांना एवढं काही माहीत नाही, पण आत्यांना ह्या सगळ्याची माहिती आहे, त्यामुळेच मग त्या तिथे मावशींना सगळं मदत करतात, सांगतात। आणि मग साडीवर पाय बी पडत बरं का। वरती बघ, वरती मंदिराच्या पायथ्यापासून तर गाभाऱ्यापर्यंत सगळ्यांनी दंडवत घेतले। आणि मग दंडवत घेतल्यानंतर आहे ना, आम्ही मंदिरामध्ये आलो ना, तर सगळ्यांनी छान असं दर्शन घेतलं। त्यानंतर भाऊजींनी लगेच देवीला हार वगैरे घालून घेतला, तर घरूनच हे सगळे हार वगैरे भरून आणले होते ना, तर मग छान असं देवीला हार घातला आणि मग साडी वगैरे सगळं मावशींनी आणलं होतं घरून। तर देवीच्या अगोदर ओटी वगैरे भरून घेतली, त्यानंतर नैवेद्य पण दाखवले आणि इकडे परडी वगैरे पण आहे ना, तर ती पण परडी पण भरली मावशींनी। तर असं भाऊजींनी सगळ्या अगोदर पूजा वगैरे केली, त्यानंतर मग मावशींनी सगळं व्यवस्थित करून घेतलं, कारण ही सगळं आहे ना, म्हणजे लग्नाला शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी हे सगळं करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच मग सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, असं मावशींचं म्हणणं। तर इकडे देवीची छान अशी ओटी वगैरे भरली, त्यानंतर इकडे मावशींचे आम्ही फोटो वगैरे काढत होतो ना आत्यांचे, तर ते बळच हसायला लावत होतो आम्ही त्यांना, कारण त्यांना असं दडपण आल्यासारखं झालं होतं ना, की हे कार्य व्यवस्थित पार पडेल की नाही, ते असं थोडीशी काळजी असतेच ना आपल्याला, तसंच काहीच होतं, त्यामुळे त्यांना हसूच येत नव्हतं आणि मग आम्ही त्यांना बळच हसायला लावत होतो। त्यानंतर इकडे मी पण छान असं दर्शन घेतलं, कारण निवांत होतं ना आज, मंदिरामध्ये खूप काही गर्दी पण नव्हती आणि आमचा सगळा गाजावाजा होता, त्यामुळे मग व्यवस्थित दर्शन घेता आलं आणि व्यवस्थित पूजा वगैरे झाली। त्यानंतर मग आम्ही मंदिरातच थोड्या वेळ बसलो, कारण तिथे शेरणी वगैरे वाटायची होती आणि या सगळ्या माझ्या मावस सासूबाई आहेत, तर त्यांनी सगळ्यांनी दंडवत घेतले होते ना, म्हणून त्यांच्या पाया पडत होते मी। त्यानंतर मग पुन्हा आम्ही रिटर्न यायला निघालो आणि पुन्हा दुसऱ्या देवीच्या मंदिरामध्ये पण जायचं होतं, मळगंगा मातेच्या मंदिरामध्ये, तर तिथे पण नैवेद्य ठेवायचे होते। त्यानंतर मग विडा पान हे सगळं ठेवायचं होतं आणि भाऊजींना पण पाया पडायचं होतं ना। आणि ते भाऊजींची दुसरीच मस्ती चालू होती, ते मला चिडवत होते, कारण हळदीच्या कार्यक्रमाला एवढा धिंगाणा करणार आहेत ना, तर तेच मला घाबरून देत होते, एवढी महागाची साडी घालू नका, हे करू नका, ते करू नका, आमची इकडे मजा मस्ती। आणि ह्याच्या आधीपासून
पहिल्यापासून ते मला घाबरवतात, कारण मी एकटीच वहिनी आहे आणि बाकीचे सगळे ते भाऊजी आणि नंदा ह्या सगळ्या भरपूर आहे, त्यांची टीम मोठी आहे, मी एकटी आहे, त्यामुळे मग ते मला घाबरवतात की असं करणार तसं करणार म्हणून. त्यानंतर मग घरी आलो आणि सगळ्यांनी ताटे वगैरे केले जेवणाचे आणि मग आम्ही पण बसलो होतो, कारण सुवासिनी कमी पडत होत्या ना. तर मग आम्ही सगळ्याजणी बसलो आणि मग छान असं जेवण वगैरे केलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.